नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या सेशनमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरती यासाठी महानगरपालिकेवरचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणारे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हमखास यावरती प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात तेच आपण या ठिकाणी 25 प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. ओके, बघूया प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात. ओके, पहिलाच प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. प्रश्न असा आहे, पहा, भारतात सर्वप्रथम महानगरपालिका कुठे स्थापन झाली? पहा, IMP प्रश्न आहे. मग भारतामध्ये सर्वप्रथम महानगरपालिका कुठे स्थापन झाली होती? तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? पर्याय क, मद्रास हे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. मद्रास या ठिकाणी भारतात सर्वप्रथम महानगरपालिका स्थापन झाली होती. ओके, आपण स्पष्टीकरणासह उत्तरं या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, आपल्याला यामध्ये काय दिलेलं आहे? भारतात सर्वप्रथम मद्रास या ठिकाणी महानगरपालिका स्थापन झाली होती. आता मद्रास यालाच आपण चेन्नई म्हणून आता ओळखतो. ओके, चेन्नईचे पूर्वीचे नाव होते मित्रांनो मद्रास, लक्षात ठेवा. आत्ताची ती चेन्नई आहे. आणि हे कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू या राज्यात आहे. तर पहा, 1687 किंवा 1688 मध्ये ही महानगरपालिका स्थापन झाली होती. ओके, चेन्नई महानगरपालिका पूर्वीची मद्रास महानगरपालिका ही भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. लक्षात ठेवा, भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर मद्रास महानगरपालिका, आत्ताची चेन्नई महानगरपालिका. ओके, लक्षात ठेवा. IMP प्रश्न आहे मित्रांनो आणि परीक्षेला हमखास विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक दुसरा, पहा काय दिलेला आहे? नागपूर महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली? ओके, आपण नागपूर महानगरपालिकेविषयीच या ठिकाणी पाहत आहोत. तर पहा, नागपूर महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली? IMP प्रश्न आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब, 1951 या वर्षी नागपूर पालिका स्थापन झाली होती. ओके, पहा, अधिक माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा काय दिलेलं आहे? नागपूर महानगरपालिका मार्च 1951 साली अस्तित्वात आली. ओके, महिना लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो यावरती. ओके, नागपूर महानगरपालिका मार्च 1991 साली अस्तित्वात आली होती. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, पहा काय दिलेला आहे? महानगरपालिकेच्या कारभाराचे प्रमुख कोण असतात? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय ब, आयुक्त हे महानगरपालिकेचे कारभाराचे प्रमुख असतात. ओके, पहा, स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? महत्त्वाचे पॉईंट असणार आहे, महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख आयुक्त असतात. पहा, लक्षात ठेवा, महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख हे आयुक्त असतात. ते राज्य सरकाराकडून नियुक्त केले जातात. ओके, आता यामध्ये महत्त्वाचे 2 पॉईंट आहे. कोणकोणते? तर महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख कोण असतो? तर महापौर असतो. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर आयुक्त असतो. ओके, यामध्ये 2 हे जे पॉईंट आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख महापौर आणि प्रशासकीय प्रमुख आयुक्त. ओके, हे असतात. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, पहा काय दिलेला आहे? महानगरपालिकेतील राजकीय प्रमुख कोणाला मानले जाते किंवा कोण मानले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? मग पर्याय बी, महापौर. आत्ताच आपण बघितलं. ओके, पहा, स्पष्टीकरणामध्ये आपल्याला अधिक माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, महापौर हे लोकनियुक्त असून महानगरपालिकेचे राजकीय प्रमुख मानले जातात. थोडक्यात जर म्हटलं तर महापौर निवडून आलेला राजकीय प्रमुख असतो आणि आयुक्त हे नेमलेला प्रशासकीय प्रमुख असतो. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5, पहा काय दिलेला आहे? महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य किती वर्षासाठी निवडले जातात? लक्षात ठेवा, या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क, 2 वर्षासाठी महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य हे निवडले जातात. ओके, स्पष्टीकरणामध्ये आपले पॉईंट क्लिअर होऊन जातील मित्रांनो. बघू शकता, महानगरपालिका स्थायी समिती सदस्यांचा कार्यपद्धत, अर्धे सदस्य प्रत्येक वर्षी निवृत्त होतात.
याचा अर्थ सुरुवातीला काही सदस्य एका वर्षानंतर बाहेर पडतात आणि पुढे दरवर्षी अर्धे सदस्य निवृत्त होतात. त्यामुळे एक पूर्ण चक्र साधारणपणे 2 वर्षाची असते. ओके. हे जे एक चक्र असते ती साधारणतः 2 वर्षाची असते. ठीक आहे. प्रत्येक वर्षाला अर्धे सदस्य हे निवृत्त होतात. ओके. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6वा पहा. IMP प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील महानगरपालिका कायद्याअंतर्गत कार्य करते. आता कोणत्या कायद्याअंतर्गत कार्य करते महानगरपालिका? IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क, महाराष्ट्र नगरपालिका कायदा 1949 या कायद्याअंतर्गत महानगरपालिका कार्य करते. ओके. स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचा आहे. पहा काय दिलेलं आहे, महाराष्ट्रातील महानगरपालिका 1949च्या कायद्यानुसार कार्य करतात. ओके. प्रश्न कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि मित्रांनो, आपण आपल्या ह्या चॅनलमध्ये दररोज पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण जनरल नॉलेजचे 25 प्रश्नाचा एक व्हिडिओज, त्याच्यानंतर मराठी व्याकरणावरील 25 प्रश्नाचा हा एक व्हिडिओ, म्हणजे पोलीस भरतीसाठी जवळपास आपल्याला 75 मार्काची तयारी आपल्या ह्या चॅनलमध्ये करायला मिळत आहेत मित्रांनो. ठीक आहे. जनरल नॉलेजचे पण आपण या ठिकाणी, मराठी व्याकरणावरचे पण घेत आहोत आणि गणित आणि बुद्धिमत्ता त्यांचा पण या ठिकाणी आपण व्हिडिओज अपलोड करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. आपण महानगरपालिका म्हणजेच नागपूर महानगरपालिका याची जर तुम्ही तयारी करत असाल तर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न, असे 50 प्रश्नाची आपण या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील आणि PDF पण आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेची तयारी करत असाल त्यांच्यासाठी सुद्धा जनरल नॉलेज आणि मराठी व्याकरणावरचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि ठाणे महानगरपालिकेची आत्ता तुम्ही जो व्हिडिओ बघत आहे हा, याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेवरचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आपण नागपूर महानगरपालिकेविषयी या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो. ठीक आहे. अशी 50-50 गुणांसाठी आपण या ठिकाणी तयारी करत आहोत आपल्या या चॅनलवरती. त्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या क्लासेसची नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या क्लासेसची PDF आणि सोबतच नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला आपल्या क्लासेसची PDF सोबतच क्लासेसची लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते. ओके. दररोज अशा पद्धतीने आपल्या या चॅनलमध्ये फ्री क्लास आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ठीक आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7वा काय दिलेला आहे पहा. नगरपालिकेच्या तुलनेत महानगरपालिका कोणत्या निकषावर स्थापन केली जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. नगरपालिकेच्या तुलनेत महानगरपालिका कोणत्या निकषावर स्थापन केली जाते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय ड, वरील सर्व हे नगरपालिकेच्या तुलनेत महानगरपालिका या निकषावर स्थापन केली जाते. मग निकष कोणकोणते आहे तर लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि उत्पन्न. ठीक आहे. या निकषावर निकषावर नगरपालिकेच्या तुलनेत महानगरपालिका ही स्थापन केली जाते. ओके. चला स्पष्टीकरणामध्ये पहा. लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि आर्थिक स्थिती या निकषावर महानगरपालिका स्थापन केली जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8वा. नगरसेवकांचा कार्यकाळ किती असतो? म्हणजे नगरसेवकांचा जो कार्यकाळ आहे हा किती वर्षाचा असतो असा आपल्याला प्रश्न केलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क, 5 वर्षाकरिता नगरसेवकाचा कार्यकाळ असतो. ओके. त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पण महानगरपालिकेचा नगरसेवकांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9वा पहा काय दिलेला आहे. स्थायी समिती म्हणजे काय? लक्षात ठेवा. स्थायी समिती म्हणजे मित्रांनो पर्याय ब मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की कायमस्वरूपी समिती, यालाच आपण स्थायी समिती असे म्हणतो. ओके. स्थायी समिती म्हणजे कायमस्वरूपी समिती. ओके. पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. महानगरपालिकेतील वित्तीय अधिकार पाहण्यासाठी कायमस्वरूपी समिती म्हणजे स्थायी समिती ही
आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10वा पहा काय दिलेला आहे. नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण होते? काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय ड बाणा भट हे नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर होते. ओके. VVIMP प्रश्न आहे, 100% परीक्षेला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर बाणा भट होते. त्यांची 1951 मध्ये निवड झाली होती. ओके. आता हे जे नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर होते बाणा भट यांची 1951 मध्ये निवड झाली होती. ओके. इसवी सन वर्ष लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11वा पहा काय दिलेला आहे. महानगरपालिकेचा अंदाजपत्रक कोण मांडतो? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क मनपा आयुक्त. मनपा म्हणजे महानगरपालिका, आयुक्त हे महानगरपालिकेचा अंदाजपत्रक मांडतो. ओके. स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर होऊन जातील. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक हे महानगरपालिका आयुक्त यालाच आपण इंग्रजीमध्ये म्युन्सिपल कमिशनर असं म्हणतो, तयार करतात. थोडक्यात जर म्हटलं तर आर्थिक संकल्प आयुक्त तयार करतो आणि स्थायी समितीला त्याला मंजुरी देते. पहा काय करतो, अर्थसंकल्प आयुक्त तयार करतो आणि स्थायी समिती त्याला मंजुरी देते. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12 पहा काय दिलेला आहे. महानगरपालिकेची उत्पन्ने प्रमुख साधन कोणते? पहा महानगरपालिकेची उत्पन्नाचे प्रमुख साधन कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय अ मालमत्ता कर हे प्रमुख साधन आहे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे. ओके. पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. महानगरपालिकेचा सर्वात मोठा उत्पन्न स्रोत म्हणजे मालमत्ता कर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघायचा मग. प्रश्न क्रमांक 13वा पहा काय दिलेला आहे. महानगरपालिकेच्या कोणत्या भागात स्थानिक स्वराज्य संस्थांचा उल्लेख आहे? मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत जातील. ठीक आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय क भाग 9A हे संविधानाच्या या भागात स्थानिक स्वराज्यांचा उल्लेख केला गेला आहे. ठीक आहे. चला स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे. 74व्या घटनादुरुस्तीमुळे भाग 9A मध्ये, आता ही घटनादुरुस्ती लक्षात ठेवायचं आहे कितवी आहे, 74व्या घटनादुरुस्तीमुळे भाग 9A मध्ये महानगरपालिका किंवा पालिका समाविष्ट झाल्या. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14वा काय दिलेला आहे. महानगरपालिकेतील महापौरांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेतील महापौरांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय ब 2.5 म्हणजे 2.5 वर्षाचा कार्यकाळ महापौरांचा असतो. ओके. स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. महाराष्ट्रात महापौराचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा असतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 15वा पहा. खालीलपैकी कोण राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते? खालीलपैकी कोण राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड महापालिका आयुक्त. लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे. पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. महापालिका आयुक्त यालाच म्युन्सिपल कमिशनर म्हणणार. याच्यामध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट आहे. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी हे महापालिका आयुक्त असतो. त्याच्यानंतर नगरपालिकेच्या सर्व कामकाजाची जबाबदारी त्याच्यावर असते. कोणावर? तर महापालिकेच्या आयुक्तावर असते. ओके. हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा पहा. महानगरपालिकेतील सामाजिक न्याय समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आता पहा महानगरपालिकेतील जी सामाजिक न्याय समिती आहे हे कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क दलित महिला बालकल्याण. पहा दलितांसाठी, महिलांसाठी आणि बालकल्याणासाठी या विषयाशी संबंधित सामाजिक न्याय समिती ही एक आहे. ओके. स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. सामाजिक न्याय समिती सामाजिक उपक्रम व कल्याण योजना राबविते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 17वा पहा. नागपूर महानगरपालिकेचा कारभार किती झोनमध्ये विभागला आहे?
नागपूर महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो किती झोनमध्ये विभागलेला आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो 10 झोनमध्ये विभागला गेलेला आहे. किती झोन? 10 झोन. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघा, डिटेलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. नागपूर महानगरपालिकेचा कारभार 10 झोनमध्ये विभागला आहे, ज्यांना प्रत्येकी एक विभागीय कार्यालय नियुक्त केले आहे. हे झोन खालीलप्रमाणे, आता बघा हे जे झोन आहे खालीलप्रमाणे कोणकोणते आहे? 10 झोन. तर लक्ष्मीनगर, धमरपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आशीनगर, त्याच्यानंतर मित्रांनो मंगळवारी, असे 10 हे काय आहे मित्रांनो, तर झोन आहे. लक्षात ठेवा, याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न असा आहे, जनता दरबार ही संकल्पना महानगरपालिकेत कोणासाठी असते? जनता दरबार ही जी संकल्पना आहे महानगरपालिकेत कोणासाठी असते? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय ब, नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जनता दरबार ही संकल्पना यांच्यासाठी असते. ओके, स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. जनता दरबार नागरिकांच्या अडचणी तक्रारी सोडवण्यासाठी आयोजित केला जातो. ओके, बघूया पुढचा प्रश्न क्रमांक 19. पहा काय दिलेलं आहे. महानगरपालिकेतील महिला आरक्षण किती टक्के आहे? IMP प्रश्न आहे. महानगरपालिकेत महिला आरक्षण हे 50% आहे. लक्षात ठेवा, किती टक्के? 50% आहे. स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर होऊन जातील. महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमध्ये महिलांसाठी आरक्षण 33% वरून आधी किती होतं? 33%, आता 50% करण्यात आलेले आहे. या निर्णयावर मुंबई महानगरपालिकेतील महिलांसाठी 50% आरक्षण लागू करण्यात आले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे. महानगरपालिकेत किमान किती लोकसंख्या असावी? महानगरपालिकेत किमान लोकसंख्या किती असावी? तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क, 10 लाख. लक्षात ठेवा, किती लोकसंख्या असायला पाहिजे? 10 लाख लोकसंख्या असायला पाहिजे. स्पष्टीकरणामध्ये पहा, 1 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी नगरपालिका किंवा नगर परिषद स्थापन केली जाते. किती? 1 ते 10 लाखच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे, 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे. स्पष्टीकरणासह उत्तर आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. सोबतच तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील. ठीक आहे, आता मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण क्लासेसची लिंक सोबतच PDF त्या ठिकाणी टाकत असतो. ओके, आणि मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये पोलीस भरतीसाठीच आपण 50 गुणांची तयारी या ठिकाणी करत आहोत. जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न, असे 50 प्रश्न आपण या ठिकाणी दररोज आपल्या या चॅनलमध्ये व्हिडिओज टाकत आहोत. आणि आता महानगरपालिकेची ॲड निघत आहेत आणि सोबतच फॉर्म पण सुरू आहेत मित्रांनो. नागपूर महानगरपालिकेची जागा आहे 174, मीरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागा आणि ठाणे महानगरपालिका 300 किती आहे 1773 जवळपास जागा आहे की नाही. तर यांचे फॉर्म सुरू आहेत, फॉर्म भरायचा आहे. आणि आपल्या या चॅनलमध्ये आपण मराठी व्याकरणावरचे 25 प्रश्न, जनरल नॉलेजवरचे 25 प्रश्न, असे टोटल 50 मार्कासाठी या ठिकाणी आपण आपल्या या चॅनलमध्ये व्हिडिओज अपलोड करत आहोत. मीरा भाईंदरचं पण या ठिकाणी सेम जनरल नॉलेज, मराठी व्याकरण असे 50 प्रश्न, नागपूर महानगरपालिका जनरल नॉलेज 25 आणि मराठी व्याकरणाचे 25, म्हणजे असे 50 प्रश्नाची सराव आपल्या या चॅनलमध्ये दररोज आपल्याला करायला मिळणार आहेत मित्रांनो. आणि सोबतच दररोज व्हिडिओज आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. अशाच पद्धतीचे कंटेंट आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळत जाईल मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.